नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर। राज्यातील राशन कार्ड धारकांसाठी मोठी बातमी आहे। राज्यामध्ये 1.5 कोटी लाभार्थ्यांचे धान्य बंद करण्यात आलेले। ई-केवायसी अभावी पुरवठा विभागाकडून ही कारवाई करण्यात आलेली। आता केंद्र शासनाने वारंवार ई-केवायसी साठी आवाहन करूनही आज मितीस या ठिकाणी जवळपास 3,83,87,119 लाभार्थ्यांची नोंदणी पूर्ण झालेली आहे। उर्वरित जे 1,65,35,328 लाभार्थ्यांची नोंदणी केली, जी नोंदणी आहे ती अजून प्रलंबित आहे। ई-केवायसी अजून प्रलंबित आहे आणि केंद्र सरकारने ई-केवायसी 6 ते 7 वेळास या ठिकाणी मुदतवाढ दिलेली होती आणि त्या अंतर्गत ई-केवायसी करण्यास सांगितलेलं होतं। पण त्यामुळे अनेक राशन कार्ड धारक आहेत त्यांचे राशन बंद झालेले आहेत। हे निर्णय जे आहे शासनाने घेतलेला आहे। त्यामुळे जे केंद्र सरकारचा जो निर्णय आहे त्यानुसार 1 कोटीपेक्षा अधिक जे लाभार्थी वर्ग आहेत राशन कार्ड धारक, त्यांची जे ई-केवायसी पेंडिंग आहे, ई-केवायसी त्यांनी केलेली नव्हती, त्यामुळे त्यांचे राशन बंद झालेले आहेत। आता जे कोट्यावधी गोरगरिबांना मोफत धान्य वितरण करते राशन दुकानदाराद्वारे उपलब्ध होणाऱ्या धान्यावर अंत्योदय आणि प्राधान्य राशन कार्ड धारक कुटुंबाची गुजराण होते। त्यामुळे या योजनेत अधिक पारदर्शकता आणताना समाजातील शेवटच्या गरजूला धान्य उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे आणि त्यासाठीच अंत्योदय आणि प्राधान्य राशन कार्ड धारकांना प्रत्येक लाभार्थ्यांना ई-केवायसी नोंदणी बंधनकारक करण्यात आलेली होती। पण यामध्ये जवळपास एकूण जे लाभार्थ्यांची संख्या आहे महाराष्ट्रामध्ये बघितलं तर 6,84,12,192 एवढी लाभार्थ्यांची संख्या आहे, ज्यामध्ये अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत आणि प्राधान्य राशन कार्ड धारकांची एकूण संख्या ही आहे। आणि या सर्व लाभार्थ्यांना महिन्याकाठी लाखो टन धान्य वितरित केलं जातं। परंतु केंद्र सरकारने वारंवार ई-केवायसी साठी आवाहन करून देखील आजपर्यंत फक्त 3,73,87,119 लाभार्थ्यांनीच नोंदणी पूर्ण केली, ई-केवायसी पूर्ण केली आणि यामध्ये 1,65,35,358 लाभार्थ्यांची नोंदणी केली असून ती अजून प्रलंबित आहे। केंद्र सरकारने ई-केवायसी साठी 6 ते 7 वेळा मुदतवाढ दिलेली होती आणि शेवटच्या मुदतवाढीनुसार जुलै अखेरपर्यंत नोंदणी करणे बंधनकारक होते। पण त्यानंतर राज्यातील 1,44,89,715 लाभार्थ्यांनी या नोंदणीकडे पाठ फिरवली। शासनाने आता नोंदणी नसलेल्यांचे धान्य या ठिकाणी बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे। परिणामी या सर्व लाभार्थ्यांना धान्यापासून या ठिकाणी मुकावे लागणार आहे। आता यामध्ये बघितलं तर राज्यातील ई-केवायसी नोंदणीमध्ये ठाणे विभाग अव्वल स्थानी आहेत। त्या ठिकाणी 85% लाभार्थ्यांची जी आहेत ई-केवायसी नोंदणी पूर्ण झालेली आहेत आणि नाशिक विभागामध्ये बघितलं तर दुसऱ्या स्थानावर असून यामध्ये 38,50,902 लाभार्थ्यांनी पैकी या ठिकाणी 33,02,652 एवढे जे लाभार्थी आहेत, 85% 76 पॉईंट एवढे जे लाभार्थी त्यांनी ई-केवायसी केलेले। तर सिंधुदुर्ग तळाला असून त्यामध्ये 71.69% लाभार्थ्यांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली आहे। तर अशा प्रकारे बघितलं तर राज्यातील आता जवळपास 1 कोटीपेक्षा अधिक जे राशन कार्ड धारक आहेत त्यांची आता राशन पूर्णपणे धान्य बंद होणार आहेत, कायमस्वरूपी त्यांना या ठिकाणी जे आहेत बंद होऊ शकते। त्यामुळे लवकरात लवकर ई-केवायसी करून घ्या। ई-केवायसी कोठे करायची? जवळच्या राशन धान्य दुकानदाराकडे जाऊन तुम्ही ई-केवायसी करू शकता। ऑनलाईन पद्धतीने सुद्धा ई-केवायसीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली, त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही ऑनलाईन पद्धतीने जे आहेत ई-केवायसी करू शकता। तर अशा प्रकारे बघितलं तर राज्यातील जवळपास 1 कोटीपेक्षा अधिक जे लाभार्थी वर्ग आहेत त्यांचे आता धान्य बंद होणार आहेत। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।